गव्हाची कणिक म्हटलं की खूप अशी पौष्टिक आणि याच गव्हाच्या कणकेपासून आज आपण दोन असे पदार्थ पाहूया की जे जर तुम्ही घरी एकदा बनवले तर वारंवार घरी नक्कीच बनवा। दोन्ही रेसिपी खूपच अशा पौष्टिक बनणार आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजची पहिली रेसिपी बनवण्यासाठी इथे बघा 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, नंतर 1 कप इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तसंच अर्धा कप आपल्याला इथं दही लागणार आहे। अर्धा वाटी दही घातल्यानंतर 1 चम्मच आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे। 1 चम्मच मीठ घातल्यानंतर 1 चम्मच इथे आपल्याला तिखट लागणार आहे, तशीच अर्धा चम्मच इथे आपल्याला हळदसुद्धा लागणार आहे। ही रेसिपी छान अशी पौष्टिक बनण्यासाठी इथे बघा मी 1 आलू असा किसून घेतलेला आहे, तसंच अर्धी काकडी इथे किसून घेतलेली आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलेली आहे, हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे, तसंच आपण कढीपत्तासुद्धा इथं घेणार आहोत। आता या सर्व ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे या कणकेमध्ये आपल्याला हे सगळं साहित्य अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे। हे साहित्य सगळं याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर आता 1 चम्मच इथे घ्यायचा आहे आणि या चमच्याने हे जे सगळं साहित्य आहे ते एकजीव असं आपल्याला मिक्स करायचं आहे। सगळं पीठ इथे छान असं मिक्स झाल्यानंतर इथे 1 कप पाणी घालायचं आहे आणि या चमच्याने आपल्याला याला छान असं भिजवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला सगळं जे हे साहित्य आहे ते छान असं मिक्स करायचं आहे। इथे मला पाणी थोडं कमी वाटत होतं, म्हणून मी आणखी 1 कप पाणी घातलेलं आहे आणि आता हे जे पीठ आहे ते आपल्याला छान असं इथे भिजवून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी हे जे पीठ आहे ते छान असं इथे भिजवून घेतलेलं आहे। आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आले असाल आणि व्हिडिओला एक लाईक केलं नसेल, चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि याआधी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप असे धन्यवाद। आता इथे आपलं जे पीठ आहे ते छान आपलं भिजून तयार झालेलं आहे। आपल्याला 10 मिनिटं ते रेस्टसाठी ठेवायचं आहे। 10 मिनिटं इथे पूर्ण झालेले आहे। तर आता आपल्याला अर्धा चम्मचपेक्षाही थोडा कमी असा इथे खायचा सोडा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। खायचा सोडा याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला हे जे सारण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। एकीकडे आपल्याला अप्पे पात्र गॅसवर ठेवायचं आहे आणि ते सुद्धा छान असं गरम होऊ द्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला सगळं काही करायचं आहे। कणकेचे अप्पे हे खूप चवीला चविष्ट बनतात। तुम्ही याच्या आधी अशा प्रकारे कणकेचे अप्पे कधी बनवले का, मला कमेंट करून कळवायला विसरू नका। आणि याच्यामध्ये आपण भरपूर साऱ्या अशा भाज्या घातलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते अप्पे खूप असे पौष्टिक इथे ठरणार आहे। तर इथे बघू शकता हे जे अप्पे पात्र आहे ते छान असं कडकडीत गरम झालेलं आहे। पात्र छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच तेल या अप्प्या पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे। खूपच चवीला चविष्ट असे अप्पे हे बनून तयार होतात। तर इथे बघू शकता या प्रकारे मी हे जे तेल आहे हे अप्पे पात्रामध्ये अशा प्रकारे घालून घेतलेलं आहे। अप्पे पात्रामध्ये तेल घालून घेतल्यानंतर आता आपल्याला या चमच्याने ते जे तेल आहे ते त्याला छान असं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचे जे गोलाकार आहे त्याच्यामध्ये हे तेल व्यवस्थित असं लागलं जाईल। इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी तेल असं अप्पे पात्रामध्ये घालून घेतलेलं आहे। मी याच्या आधी पण भरपूर काही व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड केले आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्की करा। तर इथे बघू शकता या प्रकारे अप्पे पात्र छान असं गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी 1 चमचा घेतलेला आहे। या चमच्याने अप्पे पात्रामध्ये अशा प्रकारे हे जे सारण आहे ते असं घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता पूर्णतः सारण अप्पे पात्रामध्ये मी अशा प्रकारे घालून घेतलेलं आहे। आता याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला 5 मिनिटं एका साईडने हे अप्पे शिजू द्यायचे आहे। अगदी 5 मिनिटात हे अप्पे छान शिजून तयार होतात। तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण 5 मिनिटं झालेली आहे आणि इथे जे अप्पे आहे ते छान आपली एका साईडने शिजलेली आहे। आता ही जी अप्पे आहे हे आपल्याला अशा प्रकारे एका चमच्याच्या सहाय्याने परतून घ्यायचे आहे। तुम्हाला लक्षात येईल की अगदी सहज चमच्याच्या सहाय्याने हे अप्पे पूर्णतः असे निघतात, म्हणजेच मोकळे होतात। खूप चवीला चविष्ट असे हे अप्पे बनवून तयार होतात। तर बघू शकता या प्रकारे मी जे पूर्ण अप्पे आहे ते अशा प्रकारे परतवून घेत आहे आणि परतवून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हे जे अप्पे आहे ते अशा प्रकारे शिजून घ्यायचे आहे। दुसऱ्या बाजूने परतवल्यानंतर अगदी 5 मिनिटे आपल्याला ही अप्पे शिजवून घ्यायची आहे। आपण नेहमी आपल्याकडे मिश्र डाळीचे अप्पे करत असतो, पण याआधी तुम्ही कधी कणकेचे अप्पे केले का, मला कमेंट करून नक्की कळवा। तर इथे बघू शकता मी हे जे अप्पे आहे ते अशा प्रकारे परतवून घेतलेले आहे आणि या साईडने सुद्धा मी याला छान असं शिजवून घेणार आहे। तर दुसऱ्या साईडने सुद्धा 5 मिनिटं मी असे होऊ दिले आणि हे अप्पे इथे छान तयार झालेले आहे। अगदी सहज हे अप्पे निघतात आणि चवीला चविष्ट बनतात आणि तुम्ही या अप्प्याचा कलरसुद्धा पाहू शकतात। या प्रकारेच आपल्याला दुसरे अप्पेसुद्धा बनवून घ्यायचे आहे। तर हे अप्पे मी काढून घेत आहे आणि नंतर याच्यामध्ये थोडं आणखी तेल घालणार आहे आणि दुसरे अप्पेसुद्धा याच्यामध्ये मी अशा प्रकारे घालून घेणार आहे। जर कधी मुलांना काही खावंसं वाटत असेल किंवा जर पौष्टिक काहीतरी तुम्हाला बनवायचं असेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे कणकेचे अप्पे घरी नक्कीच बनवू शकता। किंवा कधी जर बरं नसेल आणि
काही खायची इच्छा होत नसेल तेव्हासुद्धा आपण अशी चटपटीत हा नाश्ता नक्कीच घरी बनवू शकतो. तर इथे बघू शकता या प्रकारे मी दुसरे जे अप्पे आहे ते सुद्धा इथे बनवून घेत आहे. अशा प्रकारे पूर्ण सारण मी या अप्पेपात्रात घालून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटं हे अप्पे होऊ द्यायचे आहे. लगेच परतवून घ्यायचे आहे. परतून घेतल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा हे अप्पे छान असे शिजू द्यायचे आहे. आणि तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडने परतवल्यानंतर आणखी 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचे आहे. आणि इथे आपले छान असे अप्पे बनून तयार झालेले आहे. खूप मस्त इथे आपले अप्पे बनलेले आहे. तुम्ही सुद्धा तुमच्याकडे अशा प्रकारे कणकेचा हा नाश्ता नक्की बनवा. इथे बघू शकता हे दुसरे सुद्धा अप्पे आपले छान असे शिजून तयार झालेले आहे. आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया आणि सर्व करूया छान असा कणकेचा नाश्ता किंवा कणकेचे छान असे अप्पे. ही पहिली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. दुसरी कणकेची रेसिपी बनवण्यासाठी इथे आणखी मी 1 कप कणिक घेऊन घेतलेली आहे. एकीकडे आपल्याला कढई गॅसवर गरम करायला ठेवायची आहे. कढई छान अशी गरम झाली की 1.5 कप इथे आपल्याला कणिक घालून घ्यायची आहे. 1.5 कप कणिक घातल्यानंतर आता ही जी कणिक आहे ती छान आपल्याला मंद आचेवर अशी भाजून घ्यायची आहे. आता जी दुसरी रेसिपी आहे ती आपण उकडपिंडी बनवणार आहोत. महाराष्ट्राची स्पेशल किंवा विदर्भाची स्पेशल अशी उकडपिंडी खूप चवीला चविष्ट बनते. जेव्हा कधी आपल्याला काही खावंसं वाटत असेल किंवा काही बाहेरचं न खाता घरचं काहीतरी खावंसं वाटत असेल, उपमा खाऊन तुम्ही कंटाळल्या असाल, शेवड्या खाऊन कंटाळल्या असाल, पोहे खाऊन जर कंटाळल्या असेल, तर तेव्हा तुम्ही घरच्या घरी अशी छान अशी उकडपिंडी नक्की बनवा. तर इथे बघू शकता या प्रकारे ही जी कणिक आहे ती मी छान अशी भाजून घेत आहे. सर्वात आधी आपल्याला न तेल घालता किंवा काहीही न घालता ही कणिक छान अशी आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे. उकडपिंडी छान अशी लुसलुशीत व मोकळी बनण्यासाठी किंवा बिलकुलच चिपचिपी न बनली पाहिजे याच्यासाठी आपल्याला कणिक छान अशी भाजणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच मी न तेल घालता इथे ही कणिक छान अशी भाजून घेत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे आपली ही कणिक जी आहे ती छान अशी भाजून झालेली आहे. पूर्णतः कणिक भाजण्यासाठी इथे मला पूर्णतः 15 मिनिटं लागलेले आहे. कणिक छान अशी भाजली गेली तेव्हाच आपली उकडपिंडी ही छान तयार होते. म्हणून इथे कणिक छान भाजणे आवश्यक आहे. जेव्हा या कणकेचा कलर चेंज होतो म्हणजे आपली कणिक जी असते ती पांढरी शुभ्र दिसत असते आणि जेव्हा ती छान अशी भाजल्या जाते तेव्हा तिचा कलर लालसर असा होतो, म्हणजे तांबूस असा कलर तिला येतो आणि तेव्हा समजायचं की आपली कणिक इथे छान अशी भाजून तयार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे कणिक छान अशी भाजून झालेली आहे आणि मी ती कणिक एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता या कढईमध्ये आपल्याला छान असं वाटीभर तेल घालायचं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी छान अशी तडतडली की आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं छान तडतडलं की आपल्याला शेंगदाणे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला इथे हिरवी मिरची घालायची आहे. हे 3-4 साहित्य छान असं होत आलं की याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. तसाच छान असा मोठा बारीक चिरलेला कांदासुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. कारण की जेवढी फोडणी छान होईल, जेवढं फोडणीमध्ये तुम्ही व्यवस्थित सगळं साहित्य घालाल तेव्हाच ही उकडपिंडी आपली छान बनून तयार होते. आता इथे मी सगळं साहित्य अशा प्रकारे तेलात घालून घेतलेलं आहे आणि आता हे जे साहित्य आहे ते पूर्ण आपल्याला तेलामध्ये छान असं होऊ द्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपली फोडणी छान अशी इथे होत आलेली आहे. म्हणजेच आपले जे कांदा वगैरे आहे ते सगळा असा शिजलेला आहे. आता याच्यामध्ये 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच तिखट आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये याला छान असं परतवून घ्यायचं आहे. तुम्ही कलर फोडणीचा बघू शकता खूप छान असा आलेला आहे. तेलामध्ये फोडणी आपल्याला छान अशी होऊ द्यायची आहे. तेलामध्ये फोडणी छान अशी झाली की आणखी एक वेळा या सराट्याने याला आपल्याला अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे आणि नंतर ही जी कणिक आहे ही कणिक आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. आता बघा तुम्ही फोडणीमध्ये जर कणिक घातली तर कणिक जास्त छान अशी शिजल्या जात नाही, म्हणून कणिक आपल्याला सर्वात आधी भाजून घेणे आवश्यक आहे. आता या फोडणीमध्ये भाजलेली कणिक आपल्याला घालायची आहे. सराटा घ्यायचा आहे. त्या सराट्याने अशा प्रकारे ही कणिक छान अशी परतवायची आहे. म्हणजेच हा जो मसाला आहे किंवा ही जी फोडणी आहे त्याच्यामध्ये हे कणिक जी आहे ती छान अशी मिक्स झाली पाहिजे. तेव्हाच आपली जी उकडपिंडी आहे ती छान अशी तयार होते. तुम्ही तुमच्याकडे याच्या आधी अशा प्रकारची विदर्भ स्पेशल उकडपिंडी कधी बनवली का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे फोडणीमध्ये आपली जी कणिक आहे ती छान अशी मिक्स झालेली आहे. फोडणीमध्ये कणिक छान अशी मिक्स झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटं आपल्याला ही कणिक अशा प्रकारे या फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे आणि एकीकडे आपल्याला पाणी उकळीस ठेवायचं आहे. तर फोडणीमध्ये हे छान अशी कणिक झाली की याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी दही घालायचं आहे. दही घातल्यानंतर आपल्याला
ही कणिक आणखी अशा प्रकारे परतवून घ्यायची आहे. म्हणजे हे दही जे आहे ते पूर्णतः या कणकेमध्ये अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. तर तुम्ही ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रकारेच आपल्याला पूर्णतः उकडपेंडी बनवायची आहे. आता कणकेमध्ये हे दही छान असं मिक्स झालं की आपलं जे कडकडीत गरम झालेलं पाणी आहे ते आपल्याला या उकडपेंडीमध्ये सोडायचं आहे. इथे पाणी आपल्याला कडकडीत गरमच लागतं, कारण की जर आपण थंड पाणी या उकडपेंडीमध्ये घातलं तर आपली उकडपेंडी चिकट होण्याची शक्यता असते. म्हणून कधीही जेव्हा आपल्याला उकडपेंडी बनवायची आहे तेव्हा कडकडीत गरम पाणीच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. तर बघू शकता या प्रकारे मी जे पाणी आहे ते याच्यामध्ये घालून घेतलं आहे. एकदम जास्तही पाणी सर्वात आधी घालायचं नाही. अगदी अर्धं पाणी याच्यामध्ये घालायचं आणि नंतर सराट्याने ही जी उकडपेंडी आहे ती अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची. मिक्स केल्यानंतर जर तुम्हाला एकदम मोकळीची वाटत असेल तर आणखी थोडं पाणी घालायचं आणि जर व्यवस्थित वाटत असेल तर याच्यामध्ये डबल पाणी घालायची गरज नाही आणि याच्यावर झाकण ठेवून ही उकडपेंडी 10 मिनिटे आपल्याला मंद आचेवर शिजू द्यायची आहे. तर इथे बघू शकता या प्रकारे मी उकडपेंडी छान परतवून घेतलेली आहे. एक झाकण ठेवलेलं आहे आणि 10 मिनिटं आता ही जी उकडपेंडी आहे ती मी शिजू देणार आहे. तर 10 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली उकडपेंडी छान अशी शिजून इथे तयार आहे. आता चमचा घ्यायचा आहे किंवा सराटा घ्यायचा आहे, त्याने ही जी उकडपेंडी आहे ती अशी मोकळी करून घ्यायची आहे. आता एक प्लेट घ्यायची आहे आणि एका प्लेटमध्ये सर्व करायची आहे गरमागरम अशी महाराष्ट्र स्पेशल किंवा विदर्भ स्पेशल उकडपेंडी. अशा प्रकारची कणकेची उकडपेंडी तुम्ही तुमच्याकडे कधी बनवली का? मला नक्की कमेंट करून कळवा आणि ही उकडपेंडी तुम्ही तुमच्याकडे सुद्धा एकदा नक्की बनवा. तर इथे बघू शकता मस्त अशी उकडपेंडी इथे तयार आहे. सर्वांना घरी खूप आवडली. तुम्ही सुद्धा तुमच्याकडे नक्की बनवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार. धन्यवाद.